मुख्यमंत्री स्वतः बोलले संजू नाईकला की ताईंबरोबर बसा आणि ज्या काही ते तिकीट मागतात त्या मागे पुढे करून तुम्ही त्यांना त्या तिकीट देण्यात याव्या. त्यांच्यात खरा दम आहे ना, ते खरे नेते आहेत ना, त्याने 111 सीट निवडून आणून टाकलं ना, नाही तर मी माझा स्वतःचा राजीनामा देतो. आमदार मंदा म्हात्रेंनी पुन्हा एकदा गणेश नाईकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. आता भाजपमध्ये असलेल्या मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक हे दोन्ही नेते आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते, मात्र तिथेही त्यांच्या सख्य नव्हतं. आता बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रेंनी कार्यकर्त्यांसाठी 40 जागांची मागणी केली, मात्र उमेदवारांच्या यादीत मंदा म्हात्रे यांच्या इच्छुक उमेदवारांची नावं नव्हती. त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडली. सगळ्या उमेदवारांना रात्रभर उमेदवार बिचारे कामाला लागले, फॉर्मची जुळवाजुळव पेपरची सगळी केली. सगळे 9ला येऊन बसले, ते आतापर्यंत बसलेले आहेत आणि कोणालाही फॉर्मवर सही करायला जिल्हाध्यक्ष आले नाही. पण हे काय आजचं नाही आहे, हे मी जवळजवळ राष्ट्रवादीत असल्यापासून ही स्ट्रॅटेजी नाईक साहेबांची बघत आलेले आहे. मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांनी भाजपमध्ये कधी प्रवेश केला होता त्यावर एक नजर टाकूया. 2014 मध्ये मंदा म्हात्रेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014च्या विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या गणेश नाईकांचा पराभव केला होता. तर 10 सप्टेंबर 2019 रोजी गणेश नाईकांनी 48 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार मंदा म्हात्रेंनी गणेश नाईकांचं राजकारण बेभरवशाचं असल्याची जिवारी लागणारी टीका केली आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीतून भाजप, उद्या भाजपमधून पॅनल तयार करणार होते, तुतारीतून उभे राहिले, पुन्हा त्यांना घेतलं. ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे की सगळे नगरसेवक आपलेच असले पाहिजे, आपली लॉबी असली पाहिजे. लॉबी पक्षाचं त्यांना काही पडलेलं नाही आणि भारतीय जनता पार्टीचे तेव्हा डोळे उघडतील जेव्हा हे सगळे पुन्हा आलेले घेऊन जातील. आमदार मंदा म्हात्रे यांनी एका पाठोपाठ एक केलेल्या आरोपांना माजी खासदार संजीव नाईकांनी उत्तर दिलं. मान्य मंदाताई म्हात्रे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. आमचे जे अध्यक्ष आहेत राजेश पाटील साहेब, हे स्वतः ए आणि बी फॉर्म त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. आता कुठे गडबड झाली का, कारण एबी फॉर्म हे त्यांच्याचकडे दिलेत. मी स्वतः निवडणूक प्रमुख म्हणून सर्व एबी फॉर्म चेक केलेले आहेत आणि पक्षाच्याकडे आम्ही दिलेले आहेत. मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात सुरू असलेल्या नव्या राजकीय संघर्षात कोण कुणावर मात करतं हे आता 16 जानेवारीला निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.